टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टी आज पदयात्रा काढतायत। माझ्यासोबत राजू शेट्टी आहेत। साहेब, आजचा शेवटचा दिवस आहे, अवघे काही तास राहिलेले आहेत प्रचारासाठी, काय नेमकी परिस्थिती, काय सांगा? अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार झाला। प्रचार पूर्ण झाला, 2 फेऱ्या पूर्ण झाल्या। मतदारसंघामध्ये लोकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आणि या ठिकाणी पदयात्रेला सुद्धा मिळालेला प्रतिसाद तुम्ही स्वतः चित्रित केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार पूर्ण होत आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री ठाण मांडून बसले आहेत, मागच्या आठवड्यात आले, आजही 2 दिवस कोल्हापूरमध्ये आहेत। हा शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा आहे। मुख्यमंत्र्यांना कळेल का निकाल लागल्यानंतर त्यांच्या हाताला काही लागणार नाही। खरं तर ठाकरे गटानं देखील अचानकपणे या ठिकाणी उमेदवार दिला, काय नेमकं आव्हान वाटते ठाकरे गटाचं? काही फरक पडत नाही, निवडणुकीची तयारी आम्ही आधीपासूनच केलेली होती आणि त्या पद्धतीनं आम्ही निवडणूक लढलो आणि जिंकण्याच्या मार्गावर आता आहोत। खरं तर आज पदयात्रा आहे आणि आपण बघितलं या शाहू चौकामध्ये 2 गट म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाचे सगळे कार्यकर्ते आमने सामने आले, कोण जबाबदार याला? खरं तर प्रशासनानं परवानगी देत असताना या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे होत्या, पण ठीक आहे, आम्ही संयम बाळगलेला आहे, आम्ही थांबलेलो आहे। इकडून काहीतरी आव्हान देण्याचा प्रयत्न झाला? निश्चितच आमच्या कार्यकर्त्यांना चिडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु आम्ही शांततेचं आव्हान करून कार्यकर्त्यांना शांत केलं। विजयाची खात्री आहे इतक्या दिवसाच्या सगळ्या प्रचारानंतर? हो, निश्चितच आम्ही विजयी होऊ। तर पाहिलं आपण, हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, ज्यांनी प्रचारादरम्यान काय काय झालं याचा देखील आढावा घेतला। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली याला प्रशासन जबाबदार आहे अशा पद्धतीचं मत देखील या ठिकाणी मांडलेलं आहे आणि आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयी देखील होऊ अशा पद्धतीचे विश्वास देखील त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।